नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं. ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो. जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो, दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय. म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही. दादांनी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते कसं काय, शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत, जात आहेत. त्यामुळे काचेच्या बाटलीपासून पार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार.